हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. नाही अमन, मी आत्ताच हे काढणार नाही. हे तूच काढणार आहेस, ते सुद्धा आज रात्री. अरे वा, आज माझी बायको जरा जास्तच रोमॅन्टिक वाटत नाही? म्हणजे आज रात्री खूप मोठा प्लॅन दिसतोय. अमन मुद्दाम तनूची मस्करी करत बोलतो. ते तिकडे अर्जुन आणि अंजली ऑफिसमध्ये आलेले होते. त्या दोघांच्या अगोदर कबीर आधीच आलेला होता. तो केबिनमध्ये बसून काहीतरी त्याचं काम करत होता. कबीरला आलेलं बघून अर्जुन बोलतो, अरे कबीर, आज तू इतक्या लवकर? अरे हा, काल ते माझं थोडं काम राहिलेलं होतं ना, तेच काम पूर्ण करायला आलेलो आहे. कबीरने हे वाक्य अंजलीकडे बघून बोललेलं होतं. ओके, चला आपण कामाला सुरुवात करूया. आणि कबीर, तुला एक गोष्ट सांगायची राहिली. या प्रोजेक्टमध्ये तुझ्यासोबत अंजली काम करणार आहे. मी फक्त थोडीफार हेल्प करेन. ओके ना? नो प्रॉब्लेम, कबीर बोलतो. पण कबीर, तुला माझी एक हेल्प करावी लागेल. कसली हेल्प? अरे कबीर, अंजली आई बनणार आहे, त्यामुळे तिला जास्त तू प्रेशर देऊ नको. अर्जुनचे बोलणं ऐकून कबीर अंजलीकडे एका वेगळ्याच नजरेने बघतो आणि परत बोलतो, ओके, मी घेईन काळजी, डोंट वरी. त्यानंतर ते तिघेही काम करू लागतात. काम करताना मध्ये मध्ये कबीरचं लक्ष अंजलीकडे जात होतं. अंजलीला असं हसताना बघून कबीरच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं. तो पटकन उठतो आणि बोलतो, अर्जुन, मी लगेच आलो. तो बोलतो आणि बाहेर निघून जातो. कबीरला बाहेर गेलेलं बघून अंजली अर्जुनकडे बघते आणि बोलते, आता यांना काय झालं? यांना जास्त जोरातच लागलेलं दिसतंय. अंजली असं बोलतात का? अहो, आता यामध्ये मी चुकीचं काय बोलले? आता बघा ना, एकदम पटकन ते उठले आणि बाहेर निघून गेले. मग त्याचा अर्थ तोच होतो ना. अंजली, तुझं नाव खरंच काहीही होऊ शकणार नाही, अर्जुन हसत बोलतो. अर्जुनला असं हसताना बघून अंजली सुद्धा हसू लागते. तेच तिकडे कबीर वॉशरूममध्ये आलेला होता. तो स्वतःला आरशामध्ये बघत होता. त्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड राग दिसत होता. तो त्याचे डोळे घट्ट मिटून घेतो. त्याच्या डोळ्यासमोर अंजली सारख्या दिसणाऱ्या मुलीचा चेहरा आलेला होता. ती हसत कबीरकडे बघून बोलत होती, कबीर, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. त्यानंतर इकडे तेवढ्यात कबीरला गोळीचा आवाज ऐकू येतो. समोर तीच मुलगी खाली पडलेली होती. तिला जिथे गोळी लागलेली होती तिथून रक्त बाहेर पडत होतं आणि इकडे कबीरच्या हातामध्ये सुद्धा गन होती. कबीर पटकन डोळे ओपन करतो. तो त्याच्या चेहऱ्यावरती पटापट पाणी मारतो आणि बाहेर येतो. इकडे अंजली आणि अर्जुन दोघेही कबीरची वाट बघत होते. तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी कॉल येतो. अर्जुनला मॅनेजरचा कॉल आलेला होता. अर्जुन मॅनेजरसोबत बोलतो आणि परत अंजलीकडे बघून बोलतो, अंजली, मला निघायला हवं. अहो, असं अचानक आता तुम्ही कुठे जात आहात? आणि त्यानंतर, अंजली, आपण न्यू कंपनी स्टार्टअप करत आहोत ना, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. मला आत्ताच मॅनेजरचा कॉल आलेला होता, त्यामुळे मला अर्जंट तिथे जावं लागेल. तू नको काळजी करू, मी लगेचच परत येईल. तू कबीरसोबत त्या प्रोजेक्टचे काम कर आणि वेळेवर ती खा. जास्त इकडे तिकडे फिरू नकोस. हो, मी सगळं काही नीट करेन. तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या आणि लवकर या, अंजली बोलते. अर्जुन तिच्या कपाळावरती ओठ टेकवतो आणि तिथून निघून जाऊ लागतो. तेवढ्यात तिथे कबीर आलेला होता. त्याने अर्जुन जेव्हा अंजलीच्या कपाळावरती ओठ टेकवत होता तेव्हा त्याने हे बघितलेलं होतं. अर्जुनला बाहेर जाताना बघून कबीर बोलतो, काय झालं अर्जुन, तू कुठे जात आहेस का? त्यानंतर इकडे, अरे हा,
हो, ते नवीन कंपनीचे स्टार्टअप सुरू आहे ना, तिथे थोडा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून जात आहे. तुम्ही तुमचे काम करा, मी लगेचच परत येईन. ओके चालेल, कबीर बोलतो आणि अर्जुन तिथून निघून जातो. कबीर आतमध्ये येतो. थोड्या वेळ अंजली आणि कबीर दोघेही प्रोजेक्ट संदर्भात डिस्कशन करत होते. डिस्कशन करता करता कबीर बोलतो, मग तुमचे लग्न होऊन किती वर्ष झाली? अंजली थोडा विचार करत बोलते, आमचं लग्न होऊन साधारणपणे 1 वर्ष झालं. आणि तुमचं लग्न झालं आहे की नाही? अंजली परत कबीरला विचारते. हो, माझं सुद्धा लग्न झालं आहे ना, आणि मला 5 वर्षांचा मुलगा आहे सुद्धा. अरे वा, तुम्ही तर याबद्दल कधी आम्हाला सांगितलं नाही. आणि तुमची बायको काय करते? ती कशी दिसते? माझी बायको खूपच सुंदर होती, अगदी तुमच्यासारखी. कबीरचं बोलणं ऐकून अंजलीला थोडं ते वेगळं वाटलं होतं. ती थोडा विचार करत आश्चर्याने बोलते, सुंदर दिसत होती म्हणजे? सुंदर दिसत होती म्हणजे ती आता या जगामध्ये नाहीये. कबीर बोलतो, सॉरी, आय एम सॉरी, मला हे माहीत नव्हतं. नाही, इट्स ओके, कबीर हसत बोलतो. मग तुमच्या लहान मुलाचं नाव काय आहे? पियुष. पियुष नाव आहे त्याचं, कबीर बोलतो. खूप छान नाव आहे त्याचं, अंजली बोलते. दोघे जण गप्पा मारत होते. त्यानंतर अंजली बोलते, बरं, मला भूक लागली आहे, मी कॅन्टीनमध्ये जात आहे. तुम्ही काही खाणार आहात का? तुम्ही सुद्धा माझ्यासोबत येता का? नाही नाही, नको, मला भूक नाही, कबीर बोलतो. त्यामुळे अंजली एकटीच कॅन्टीनमध्ये जाते. अंजली कॅन्टीनमध्ये बसून काही खात होती. तेवढ्या तिथे रुद्र येत बोलतो, तो, वहिनी, तू इथे एकटी काय करत आहेस? भाई कुठे आहे? अहो भाऊजी, हे नवीन कंपनीचं काम सुरू आहे ना, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून गेले आहेत. वहिनी, भाई तुला असं कसं एकटीला सोडून जाऊ शकतो? त्यानंतर भाऊजी, आता यातमध्ये काय आहे? मी तर ऑफिसमध्येच आहे ना, मी थोडीच कुठे बाहेर जाणार आहे. आणि घरी जाण्याच्या वेळेपर्यंत ते येतील परत. वहिनी, तरीही भाई तुला एकटीला सोडून कसं काय जाऊ शकतो? तो मला बोलू शकत होता, मी तिथे गेलो असतो ना. त्याला जायची काय गरज होती? बरं, इट्स ओके, आता मी आलेलो आहे ना इथे. आता भाई येईपर्यंत मी तुला एकटीला अजिबात सोडणार नाही. ओके चालेल, अंजली हसत बोलते. यानंतर अंजली परत केबिनमध्ये जाऊन तिचं काम करू लागते. ऑफिस सुटण्याची वेळ झालेली होती. अंजली अर्जुनची वाट बघत बसलेली होती, पण अर्जुनही ऑफिसमध्ये आलेला नव्हता. शेवटी कंटाळून अंजली अर्जुनला कॉल करते. तिकडून अर्जुन कॉल रिसीव करतो आणि त्यानंतर, हॅलो, कुठे आहात तुम्ही? कधी येणार आहात? किती वेळ झालाय मी तुमची वाट बघत आहे. घरी जायचं नाही का? सॉरी सॉरी अंजली, मला अगं यायला उशीर होईल. तू एक काम कर, तू कबीरसोबत घरी जा. मी कबीरला तसं कॉल करून सांगितलेलं आहे, तो तुला घरी नीट सोडेल. अर्जुन म्हणाला, ओके, पण तुम्ही सुद्धा लवकर घरी या आणि नीट या. सावकाश गाडी चालवा. हो ग बायको, नको काळजी करू, अंजली बोलते. तोपर्यंत कबीर तिच्या जवळ येतो आणि बोलतो, आपण निघूया का? उशीर होत आहे. हो निघूया, अंजली बोलते. अंजली आणि कबीर बाहेर जात होते. तेवढ्यात रुद्र पाठीमागून येतो आणि बोलतो, 1 मिनिट वहिनी, तुम्ही कबीरसोबत नका जाऊ, तुम्ही माझ्यासोबत या. रुद्राचा आवाज ऐकून कबीर आणि अंजली दोघेही थांबतात. रुद्र कबीरकडे बघतो आणि बोलतो, मी वहिनीला घेऊन घरी जाईन, तुम्ही तुमच्या घरी जावा. उगीच आमच्यामुळे तुम्हाला सुद्धा घरी जायला वेळ नको. त्यानंतर इकडे
रुद्रचं बोलणं ऐकून कबीर काहीच बोलत नाही. इकडे रुद्र अंजलीला घेऊन घरी निघून जातो. अंजली आणि रुद्र घरी जात होते तेव्हा त्यांच्या पाठीमागून एक ब्लॅक कलरची गाडी त्यांचा पाठलाग करत होती. अंजलीला अजिबात याबद्दल कल्पना नव्हती, पण रुद्रने ही गोष्ट चांगलीच नोटीस केलेली होती. त्यामुळे तो ती गाडी कशी तरी चुकवतो आणि एका वेगळ्याच रस्त्याने परता त्यांच्या घरी जातो. इकडे मुंबईमध्ये अमन आणि त्यांचे लग्न झालेले होते. लग्न झाल्यानंतर अमनने तनूला घरी सोडलेलं होतं आणि अचानक त्याला एक काम लागल्यामुळे तो बाहेर गेलेला होता. बराच वेळ तनू अमनची वाट बघत होती, पण 9 वाजले तरीही अमन घरी आलेला नव्हता. साधारणपणे 9:30च्या दरम्यान अमन घरी येतो. तो पटकन त्याच्या रूममध्ये जातो. रूममध्ये पूर्णपणे अंधार पसरलेला होता, त्यामुळे तो लाईट ऑन करतो. लाईट ऑन केल्यानंतर समोरचा नजारा बघून अमन खूप आश्चर्यचकित झालेला होता, कारण ती रूम पूर्णपणे फुलांनी आणि बलून्सने सजवलेली होती. बेडवरती गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या. छान डेकोरेशन केलेले होतं. आता मात्र अमनची नजर तनूला शोधत होती. तेवढ्यात तनू क्लोजेट रूममधून बाहेर येते. तिने अजूनही ती नऊवारी साडी आणि डोक्यावरती चुनरी घेतलेली होती. तिला अजूनही याच कपड्यांवर असलेलं बघून अमन बोलतो, अजूनही याचसाठी वरती आहेस का? तुला हे सगळं काही जड जड वाटत नाही का? आणि हे सगळं काही काय आहे? तनू हसत तसं अमनच्या समोर उभी राहते आणि बोलते, अमन, तू गेल्यानंतर मी चेंज केलं होतं, पण परत एकदा मी आता हीच साडी नेसलेली आहे आणि मी हे सगळं काही आपल्या फर्स्ट नाईटसाठी केलेलं आहे. तनूचं बोलणं ऐकून अमनच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल आलेली होती. तो आणखीनच थोडा तनूच्या जवळ येतो आणि हसत बोलतो, अच्छा, म्हणजे माझ्या बायकोने हे सगळं काही आजची रात्र आणखीन खास व्हावी म्हणून केलं आहे का? अमन तनूच्या जास्त जवळ येत होता. हे बघून तनू लाजत त्याच्या छातीवरती हात ठेवते आणि बोलते, हो, यासाठी केलेलं आहे, पण आधी जाऊन फ्रेश हो. तनूचं बोलणं ऐकून अमन हसत वॉशरूममध्ये जातो आणि पटकन फ्रेश होऊन बाहेर येतो. त्याने आता अंगावरती फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. तिकडे तनू बरोबर बेडच्या मध्ये बसलेली होती. तिला थोडं थोडं दिसत होतं. तिने अमनला शर्टलेस बघितलेलं होतं. त्याने फक्त अंगामध्ये टॉवेल लावलेला होता. हे सगळं काही बघून तनूच्या हृदयाचे ठोके वाढलेले होते. अंगावरती शहारा आलेला होता. अमन हसतच बेडवरती बसतो आणि तनूच्या बाजूला थोडा सरकून बोलतो, तनू, आता तरी मी तुझा चेहरा बघू शकतो का? त्यानंतर इकडे, हो, बघू शकतोस, पण त्याआधी तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल. ती एक पद्धत असते. म्हणजे तुला जर माझं तोंड बघायचं असेल ना, तर तुला काहीतरी मला गिफ्ट द्यावं लागेल. मग तू माझा चेहरा बघू शकतोस. तनूचं बोलणं ऐकून अमन हसत उठतो आणि त्याच्या पॉकेटमधून एक बॉक्स घेऊन येतो. तो परत बेडवरती बसतो आणि त्यामुळे तनूच्या समोर तो बॉक्स पकडत बोलतो, हे घे तुझं गिफ्ट. आता आता तरी मी ही चुनरी काढून तुझा चेहरा बघू शकतो ना? एक मिनिट, माझा चेहरा बघायच्या आधी मी हे गिफ्ट ओपन करून बघते ना, यामध्ये काय आहे ते तरी बघते. आता मात्र अमनला तनूचा खूप राग आलेला होता. तो रागात तिच्या चेहऱ्यावरील ती चुनरी बाजूला काढतो. अचानकपणे त्याने असे केल्यामुळे तनू बोलते, अरे यार अमन, असं कुणी करतं का? अशी चुनरी मागे घेतात का? हो, मी याच पद्धतीने चुनरी मागे घेतो. तुम्हाला किती उशीर झालं तडपवत आहेस? किती उशीर झाला मी तुझा बघायला आतुरलेलो आहे, पण तू तर नको नको ते बोलत आहेस. तुला आता माझ्यापेक्षा हे गिफ्ट इम्पॉर्टंट आहे का? तू हे गिफ्ट नंतर बघू शकत नाहीस का? आता तू अजिबात काहीही बोलायचं नाही. आता मी फक्त बोलणार आणि मी जे काही करायचं आहे ते करणार. अच्छा, मग असं काय करणार आहेस तू?
तनू अमनच्या डोळ्यांमध्ये बघत बोलते, मी हे करणार आहे. अमन बोलतच पटकन तनूच्या ओठांवरती ओठ टेकवतो आणि तिला जोरात किस करू लागतो. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये बुडालेले होते. दोघांचा हळुवारपणे रोमांस सुरू होता. शेवटी फर्स्ट नाईट होती ना, मग दोघेही फुल आज एन्जॉय करणार होते. तेच इकडे रात्रीचे 10:30 वाजले होते. रुद्र हॉलमध्ये बसून अर्जुनची वाट बघत होता. काही वेळातच अर्जुन घरी येतो. भाई ऐक ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. रुद्र अर्जुनला थांबवत बोलतो. अर्जुन रूममध्ये निघालेला होता. रुद्राचे बोलणे ऐकून ती एकदा पाठीमागे वळून रुद्रकडे बघतो आणि बोलतो, रुद्र 10:30 वाजलेले आहेत. आपण सकाळी बोलूयात का? नाही नाही भाई, सकाळी नको. आपण आत्ताच बोलूया. मला फक्त 5 मिनटं तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज. अर्जुन काहीतरी विचार करतो आणि बोलतो, ओके चल स्टडी रूममध्ये जाऊयात. अर्जुन बोलतो आणि स्टडी रूममध्ये जातो. त्यानंतर इकडे अर्जुनच्या पाठीमागे रुद्र सुद्धा आलेला होता. दोघेही स्टडी रूममध्ये बसलेले होते. बोल, काय बोलायचं होतं एवढं अर्जंट? रुद्र अर्जुनकडे बघून बोलतो. भाई, मला असं वाटतंय की तू वहिनीला ऑफिसमध्ये घेऊन येऊ नकोस का? तू असं का बोलत आहेस? भाई, मला असं वाटत आहे की वहिनीचा कोणीतरी पाठलाग करत आहे. कारण जेव्हा आज मी वहिनीला घरी येत होतो तेव्हा आमच्या पाठीमागून एक ब्लॅक कलरची कार येत होती. कसं बसं मी त्या गाडीला चुकून घरी आलेलो आहे. मला असं वाटतंय की बहिणीला आणि बाळाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे प्लीज भाई, आपण आत्तापासूनच काळजी घ्यायला हवी. रुद्र म्हणाला. रुद्राचं बोलणं ऐकून अर्जुन थोडा घाबरलेला होता. तो थोडा घाबरत बोलतो, रुद्र, याबद्दल अंजलीला माहिती आहे का? नाही भाई, मी वहिनीला याबद्दल काही बोललो नाही. ओके रुद्र, तू नको टेन्शन घेऊ. तसंही अंजलीने या सिच्युएशनमध्ये ऑफिसमध्ये जावावे असं मला सुद्धा वाटत नव्हतं. पण ती तुमचे काही ऐकणार नाही म्हणून मी त्याला ऑफिसमध्ये घेऊन जात होतो. पण तुला वाटतं की तिच्या जीवाला धोका आहे, तिचा कुणीतरी पाठलाग करत आहे, तर मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. इथून पुढे अंजली घरीच राहील. मी तिला समजावून सांगेन. अर्जुन बोलतो आणि परत त्याच्या रूममध्ये निघून जातो. तो बघतो तर अंजली शांतपणे वेळेवरती झोपलेली होती. अर्जुन सुद्धा फ्रेश होतो आणि अंजलीच्या बाजूला तिला मिठीमध्ये घेऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी इकडे अमन आणि तनू दोघेही राजस्थानला जायला निघाले होते. ते दोघेही काही तासांमध्ये राजस्थानमध्ये पोहोचलेले होते. राजस्थानमध्ये पोहोचल्यानंतर ते दोघेही अर्जुनच्या घरी आलेले होते. आज तनू एखाद्या नव्या नवरीप्रमाणे दिसत होती. तनूला बघून मात्र इकडे अंजली आणि घरातले सगळेच जण आश्चर्यचकित झाले होते. अंजली आता काय बोलेल याची तनूला भीती वाटत होती. तनूला असं नव्या नवरीप्रमाणे नटलेलं बघून अंजली बोलते, तनू, तू लग्न केलंस का? हो 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 अंजली, मी आणि अमनने लग्न केले. तनू थोडं घाबरत बोलते, तनू, तू मला तुझ्या लग्नाला बोलवलं सुद्धा नाहीस. बोलवायचं राहू दे ग, साधं मला तुझ्या लग्नाबद्दल सांगायचं तरी ग. एवढी मी तुला का परकी झालेली आहे? नाही ग अंजली, तसं काहीच नाही. त्यावेळी अशी सिच्युएशन होती की मी तुला काही कॉलवरती सांगूच शकत नव्हते आणि आम्हाला दोघांना कालच लग्न करावं लागलं. हे सगळं गडबडीमध्ये झालं की मी तुला काहीच सांगू शकले नाही. त्यानंतर तनू मुंबईमध्ये जे काही झालं ते सगळं काही घरच्यांना सांगते. आता मात्र अंजलीचा राग गेलेला होता आणि तनू आणि अमनने लग्न केले हे ऐकून ती खुश झालेली होती. ती हसत तनूला मिठी मारत बोलते, कॉंग्रॅच्युलेशन्स तनू, हॅपी मॅरेज लाईफ. घरातले सगळेजण खुश होते. सगळेजण असेच थोडा वेळ गप्पा मारत होते.
अंजली तयार झालेली होती. तिला असं तयार झालेलं बघून तनू बोलते, अंजली, तू एवढी तयार होऊन कुठे निघाली आहेस? म्हणजे मी आले म्हणून उशीर वगैरे होणार नाही ना? अगं हां तनू, मी हॉस्पिटलमध्ये जात आहे. चेकअपसाठी जात आहे. ओके चालेल. मग तू हॉस्पिटलमध्ये जा. आल्यानंतर आपण निवांत बोलूयात. हो चालेल, अंजली बोलते. अर्जुन आणि अंजली दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. ते दोघेही चेकअपसाठी डॉक्टरांच्या केबिनमध्ये होते. डॉक्टर अंजलीचे चेकअप करणार होते, त्यामुळे ते एका रूममध्ये गेलेले होते. अर्जुनसुद्धा अंजलीसोबत होता. डॉक्टर अर्जुनकडे बघतात आणि बोलतात, मिस्टर अर्जुन भोसले, तुम्हाला बाळाचे हार्टबीट ऐकायचे आहेत का? हे ऐकून अर्जुन खुश झालेला होता. तो हसतच हो म्हणून मान डोलावतो. इकडे डॉक्टर हसतच अंजलीच्या पोटावरती जेल लावतात आणि तिची सोनोग्राफी करू लागतात. अंजली आणि अर्जुन दोघेही बाळाचे हार्टबीट्स ऐकत होते. त्यामुळे त्या दोघांच्याही चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद पसरलेला होता. इकडे डॉक्टर त्या दोघांकडेही बघतात आणि बोलतात की कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अँड मिसेस भोसले, तुम्हाला जुळी मुलं होणार आहेत. काय डॉक्टर, तुम्ही हे खरंच बोलत आहात का? अंजली खुश होऊन बोलते, हो मिसेस भोसले, आता तुम्हाला तुमची जास्त काळजी घ्यावी लागेल. डॉक्टर हसत बोलतात. काही वेळातच ते तिघेही डॉक्टरांच्या समोर चेअरवरती बसलेले होते. डॉक्टर अर्जुनकडे बघतात आणि बोलतात, मिस्टर अर्जुन भोसले, तुम्हाला जुळी मुले होणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या वाईफची जास्त काळजी घ्यायला हवी, कारण यांनी जास्त स्ट्रेस घेऊन चालणार नाही. नाहीतर यांना आणि दोन्ही बाळांनासुद्धा याचा खूप त्रास होईल. हो डॉक्टर, मी अंजलीची नीट काळजी घेईन, अर्जुन बोलतो. काही वेळाने ते तेथून घरी जायला निघतात. अर्जुन आणि अंजली दोघेही घरी पोहोचले होते. सगळेजण हॉलमध्ये बसलेले होते. अंजली आणि अर्जुनला आलेलं बघून गायत्री त्या दोघांना पाणी देते आणि अंजलीकडे बघून बोलते, अंजली, काय झाले? डॉक्टर काय बोलले? काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही आई, प्रॉब्लेम वगैरे काही नाही. उलट तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कसली गुड न्यूज? गायत्री हसत बोलते, ते आई, आता तुम्हाला एक बाळ नाही तर दोन दोन बाळ सांभाळावी लागणार आहेत. म्हणजे? गायत्री कन्फ्यूज होऊन बोलते, म्हणजे मॉम, आम्हाला आता जुळी मुलं होणार आहेत. अर्जुन खुश होऊन बोलतो. ही बातमी ऐकून घरातले सगळेजण खूप खुश झालेले होते. इकडे रुद्र बोलतो, आता तर मला जास्तच डबल मेहनत घ्यावी लागेल. रुद्र थोड्या हळू आवाजात बोललेला होता, त्यामुळे घरातल्या बाकीच्या लोकांनी हे ऐकलेलं नव्हतं. पण त्याच्या बाजूला राधा उभी होती. तिने मात्र हे ऐकलेलं होतं. ती रागाने रुद्रकडे बघते आणि बोलते, रुद्र, जर तू आता मला परत मांस विलास ना तर बघ, तुझे काही खरं नाही. असंच दिवस जात होते. अर्जुनने आता अंजलीला ऑफिसमध्ये यायला परमिशन दिलेली नव्हती. तो अंजलीला घरीच राहायला सांगत होता, पण तो अंजलीची पूर्णपणे काळजी घेत होता. असेच दिवस हळूहळू जात होते. इकडे अंजली ऑफिसमध्ये का येत नाही याचे कारण मात्र कबीरला समजलं नव्हतं. त्यामुळे तो असंच एक दिवशी अर्जुनला बोलतो, अर्जुन, काही झालं आहे का? म्हणजे अंजली ऑफिसला का येत नाहीये? आय मीन, किती दिवस मी तिला ऑफिसमध्ये आलेलं बघितलंच नाही. अरे हो कबीर, आता अंजली ऑफिसला कधीच येणार नाही. डॉक्टरांनी तिला जास्त त्रास घ्यायचा नाही असं सांगितलं आहे ना, त्यामुळे ती घरीच राहील. इकडे मात्र कबीर काहीतरी विचार करत होता. तो काहीच बोलत नाही. तो त्याचं काम करू लागतो. 4 ते 5 दिवसांनी कबीर अर्जुनच्या घरी आलेला होता. सगळेजण हॉलमध्ये बसून अनुच्या लग्नाबद्दल डिस्कशन करत होते. कारण बरोबर 2 दिवसांनी अनुच्या लग्नाचे सगळे फंक्शन सुरू होणार होते. कबीर आता यावेळी पियुषला त्याच्यासोबत घेऊन आलेला होता. तेथे सगळेजण डिस्कशन करत होते. पण अंजली
आणि अर्जुन मात्र तिथे नव्हते. कबीर आणि पियुष दोघेही आतमध्ये आलेले होते. त्या दोघांना आलेलं बघून शिवराज बोलतात, "अरे कबीर, तुम्ही या ना." शिवरायांचं बोलणं ऐकून कबीर हसत शिवराज जवळ जातो. इकडे मात्र तो छोटासा पियुष कोणाला तरी शोधत होता. तेवढ्यात इकडे अंजली पायऱ्यावरून खाली उतरत येत होती. तिला बघून पियुष जोरात ओरडतच पळत जात बोलतो, "मम्मा." पियुष पटकन बोलतो आणि अंजलीला मिठी मारतो. काही क्षणासाठी अंजलीला तिला मम्मा कोण बोललं हे समजायचंच बंद झालेलं होतं. ती पटकन पियुषपासून बाजूला होते. ती पियुषचा चेहरा बघते. तिला समजतं की हाच मुलगा तिला मॉलमध्ये सुद्धा भेटलेला होता. ती आश्चर्याने पियुषकडे बघते आणि बोलते, "तू इथे? तू इथे काय करत आहेस? आणि तू इथे कोणासोबत आलेला आहे?" तूच इकडे." जेव्हा पियुष अंजलीला मम्मा बोलला तेव्हा अर्जुनने सुद्धा ते ऐकलेलं होतं. त्यामुळे अर्जुन थोड्या रागातच तिथे येतो आणि बोलतो, "मी तुला आधीच सांगितलं होतं ना की अंजली तुझी मम्मा नाही, त्यामुळे डोंट कॉल मम्मा, ओके?" अर्जुनचं बोलणं ऐकून तो छोटासा पियुष सुद्धा थोड्या रागाने अर्जुनकडे बघतो आणि बोलतो, "हॅलो अंकल, मी सुद्धा तुम्हाला कधी आधी सांगितलं आहे की हीच माझी मम्मा आहे, त्यामुळे मी तिला मम्मा बोलणार नाही. ही तुझी मम्मा नाही, समजलं? आणि तू इथे कसा आलेला आहे? आणि तू कोणासोबत इथे आलेला आहेस?" "त्यानंतर मी माझ्या डॅडसोबत इथे आलेलो आहे." पियुष बोलतो. तेच अर्जुन आणि पियुषचे भांडण बघून घरातले सगळेजण आश्चर्याने त्या दोघांकडे बघत होते. इकडे रागात कबीर पियुष जवळ येतो आणि बोलतो, "पियुष, हे तू काय करत आहेस? मोठ्यांसोबत असं बोलतात का?" त्यानंतर इकडे कबीरचा आवाज ऐकून पियुष एकदम शांत झालेला होता. खरं तर पियुष कबीरला खूप घाबरत होता, कारण कबीर कधी कधी रागात पियुषवरती हातसुद्धा उचलत होता. त्यामुळे कबीरपासून वाचवण्यासाठी पियुष पटकन अंजलीच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करतो. अंजलीला सुद्धा समजलं होतं की पियुष कबीरला घाबरतो. त्यामुळे अंजली बोलते, "कबीर, कूल डाऊन. तो लहान मुलगा आहे. तुम्ही कशाला उगीच त्याच्यावरती रागवता?" अंजलीचे बोलणं ऐकून कबीर काहीही बोलत नाही. तेच इकडे अर्जुन कबीरकडे बघतो आणि बोलतो, "कबीर, तू इथे?" "हां अर्जुन, ते उद्या पियुषचा बर्थडे आहे ना, मग मी तुम्हा सगळ्यांनाच इन्व्हाइट करायला आलेलो होतो." "अरे वा, उद्या बर्थडे आहे का? आम्ही नक्की येऊ." शिवराज हसत बोलतात. आणि त्यानंतर इकडे सगळ्यांसोबत थोडं बोलून झाल्यानंतर कबीर पियुषकडे बघतो आणि बोलतो, "पियुष, चल आता, आपल्याला निघायला हवं." इकडे मात्र पियुष अंजलीचा हात अजिबात सोडत नव्हता, कारण तो कबीरला खूपच घाबरलेला होता. पियुष एवढं घाबरलेलं बघून अंजली गुडघ्यावर बसते आणि पियुषचा चेहरा हातामध्ये घेऊन बोलते, "पियुष, एवढा का घाबरत आहेस? ते तुझे डॅड आहेत. ते तुला काहीही करणार नाहीत. जा ना, काहीही होणार नाही." अंजलीचे बोलणं ऐकून पियुष हळुवारपणे कबीर जवळ जातो. कबीर थोड्या रागानेच पियुषचा हात पकडतो, पण ते मात्र कोणाला एवढं समजलेलं नव्हतं. तो पियुषचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन जातो. ते दोघे गेल्यानंतर अंजली अर्जुनकडे बघते आणि बोलते, "अहो, तुम्ही पियुषवरती का ओरडत होता? त्या लहान मुलासोबत तुम्ही कशाला भांडत असतात? तो लहान मुलगा आहे." अंजली, तो लहान मुलगा आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी सहन करायच्या का? त्याला समजायला हवं की तू त्याची मॉम नाहीस. मग उगीचच मी या सगळ्या गोष्टी का सहन कराव्या?
अर्जुन रागात बोलतो आणि परत त्याच्या रूममध्ये निघून जातो. तिकडे सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून गेलेले होते. आज अंजली तिचं जरा लवकरच आवरलं होतं, कारण सगळेजण पियुषच्या बर्थडे पार्टीसाठी कबीरच्या घरी जाणार होते. इकडे अर्जुनने सुद्धा त्याचं सगळं काही आवरलं होतं. सगळेजण स्वतःचं पटकन आवरतात आणि कबीरच्या घरी जातात. आज मात्र अंजलीला का माहिती थोडं विचित्र फील होत होतं. जेव्हा हे सगळेजण कबीरच्या घरी पोहोचतात तेव्हा पियुषचं लक्ष अंजलीकडे जातं. तो आनंदाने पळतच अंजली जवळ येतो आणि अंजलीच्या पायाला पकडतो. पियुषला बघून अंजलीच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल आलेली होती. इकडे मात्र अंजलीला बघून कबीरच्या घरातले सगळेच सर्वंट मोठ्या आश्चर्याने अंजलीकडे बघत होते. त्यांना एक मोठा धक्का बसलेला होता. तेवढ्यात तिथे कबीर येतो आणि बोलतो, या, मी तुमची वाट बघत होतो. कबीर बोलतो आणि अर्जुन आणि अंजलीला आतमध्ये घेऊन जातो. थोड्या वेळाने पियुषच्या बर्थडेचा केक करायचा होता. केक कट करायच्या अगोदर कबीर सगळ्यांकडे बघतो आणि बोलतो, केक कट करायच्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचं आहे. म्हणजे पियुष आणि त्याच्या मम्माच्या काही आठवणी तुम्हाला दाखवायच्या आहेत. कबीर बोलतो आणि लाईट बंद करतो. सगळीकडे अंधार पसरलेला होता. समोर एका मोठ्या प्रोजेक्टवरती फोकस पडलेला होता. त्या प्रोजेक्टवरती हळूहळू वेगवेगळे फोटो दिसत होते. त्या फोटोमध्ये तो लहान पियुष त्याच्या मम्मासोबत होता आणि त्याची मम्मा अगदी हुबेहूब अंजलीसारखीच दिसत होती. हे सगळं काही बघून अंजली आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला होता. त्यांना तर हे नक्की काय सुरू आहे हेच समजत नव्हतं. आता मात्र अर्जुनला समजलेलं होतं की पियुष अंजलीला मम्मा का बोलत आहे. इकडे मात्र अंजलीला हे सगळं काही बघून खूप मोठा धक्का बसलेला होता. तिला हे सगळं काही सहन झालेलं नव्हतं. ती चक्कर येऊन पडलेली होती. तिला असं चक्कर आलेलं बघून अर्जुन खूप घाबरलेला. तो पटकन अंजलीला उचलतो आणि तिथून निघून जातो. अर्जुनला कबीरचा खूप राग आलेला होता, कारण कबीरने एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवलेली होती. तिकडे अर्जुन अंजलीला त्यांच्या घरी घेऊन आलेला होता. तो पटकन तिला रूममध्ये घेऊन जातो आणि डॉक्टरांना कॉल करतो. काही वेळातच तिथे डॉक्टर आलेले होते. डॉक्टर अंजलीला चेक करतात आणि अर्जुनकडे बघून बोलतात, मिस्टर भोसले, घाबरण्यासारखं काहीही कारण नाही. त्यांना एखादा मोठा शॉक बसलेला आहे म्हणून या बेशुद्ध पडल्या. पण तुम्ही काळजी करू नका, काही वेळातच त्या शुद्धीवर येतील. बाकी मी यांना एक इंजेक्शन दिलेलं आहे आणि काही मेडिसिन तुम्हाला लिहून देतो. डॉक्टर बोलतात आणि काही मेडिसिन लिहून देतात आणि डॉक्टर तिथून निघून जातात. खरं तर खूप उशीर झालेला होता. घरातले सगळेजण अंजलीची खूप काळजी करत होते. अर्जुन मात्र त्यांना जबरदस्तीने झोपायला पाठवतो. अर्जुन अंजलीच्या बाजूला बसून अंजली कधी शुद्धीवरती येते याची वाट बघत होता. बऱ्याच वेळाने अंजली शुद्धीवरती येते. अंजलीला शुद्धीवरती आलेलं बघून अर्जुन पटकन अंजलीच्या जवळ जातो आणि तिचा हात हातामध्ये घेतो. अंजली उठण्याचा प्रयत्न करत होती. ती नीट उठून बसते आणि अर्जुनकडे बघून बोलत आहे, अहो, ते सगळं काय होतं? मी पियुषसोबत कशी काय होते? मी तिथे कशी काय होते? मला खरंच हे नक्की काय सुरू आहे समजत नाही. अंजली, रिलॅक्स. ती मुलगी तू नव्हतीस. पियुषसोबत जी मुलगी होती त्या मुलीचा चेहरा सेम तुझ्यासारखा दिसतो. म्हणून याच गोष्टीसाठी पियुष तुला मम्मा म्हणून सारखा बोलवत होता असणार.
पण तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल. पण अहो, कबीरने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवली? त्याने आपल्याला हे सगळं काही आधीच का नाही सांगितलं? अंजली, हा प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीबद्दल मी कबीरला विचारणार आहे. तू नको टेन्शन घेऊ. तू चल आता आराम कर. दुसऱ्या दिवशी अंजलीला जाग येते. ती बघते तर अर्जुन तिच्या बाजूला नव्हता. अंजली घड्याळामध्ये बघते तर सकाळचे 10 वाजलेले होते. तिला उठायला खूप उशीर झालेला होता. ती पटकन उठते आणि फ्रेश होऊन खाली येते. खाली बघते तर खाली कबीर सुद्धा आलेला होता. कबीरला आलेलं बघून अर्जुन कबीरकडे बघून बोलतो, कबीर, तू इथे कसा? आणि तू मला एक गोष्ट सांग, तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवलीस? तू मला का नाही सांगितलंस की पियुषची मम्मा सेम अंजलीसारखी दिसते? अर्जुनचे बोलणं ऐकून कबीर थोडा नाराज होता. तो खाली बघत बोलतो, आय एम सॉरी अर्जुन, पण मी तरी काय करणार होतो? कोणत्या तोंडाने तुम्हाला सांगणार होतो? पियुषची मम्मा सेम अंजलीसारखी दिसते. पियुष लहान मुलगा आहे, याला कुठे काय समजतं? एकदा त्याने अंजलीला मॉलमध्ये पाहिलं, तेव्हापासून तो मला बोलतो की मला मम्माला भेटायचं आहे. तो हट्टच करून मागे लागला आहे. मी पियुषला तर हे कसं समजावून सांगणार होतो की तो ज्या व्यक्तीला त्याची आई समजत आहे ती व्यक्ती त्याची आई नाही. मी त्याला हे सांगूच शकलो नाही. आणि जर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या तर तुम्ही सुद्धा पियुषच्या बर्थडे पार्टीमध्ये आला नसतात. तुम्ही पियुषला भेटायला तयार नसता. पण कबीर, तू ही गोष्ट किती दिवस पियुषपासून लपवणार आहेस? तुला एक ना एक दिवस सांगावंच लागेल की अंजली त्याची आई नाही. अर्जुन बोलतो, डोंट वरी अर्जुन, मी पियुषला हे सगळं काही खरं सांगेन. एकदा त्याची तब्येत ठीक होऊ दे, मग मी त्याला सगळं काही सांगून टाकेन. कबीर कसला तरी अर्जुन आणि अर्जुनच्या सगळ्या घरच्यांना त्याचं मत समजावून सांगतो. घरच्यांना सुद्धा कबीरचं बोलणं पटलेलं होतं. इकडे शिवराज बोलतात, बरं ठीक आहे, जे होईल ते चांगलंच होईल. कबीर, उद्यापासून अनुच्या लग्नाचे सगळे फंक्शन सुरू होणार आहेत. मग मी काय म्हणतोय, तू पियुषला घेऊन येथे ये, कार्यक्रम अटेंड कर. पियुषला सुद्धा छान वाटेल. हो चालेल, कबीर बोलतो. त्यानंतर सगळेजण थोडे बोलत बसतात आणि परत सगळेजण आपल्या कामाला निघून जातात. तो दिवस असाच निघून जातो. उद्यापासून अनुच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार होते. दुसरा दिवस उजाडतो. आज अनुच्या लग्नाचा मेहंदीचा कार्यक्रम होता. घरात सगळी तीच घाई गडबड सुरू होती. इकडे कबीर पियुषला घेऊन अर्जुनच्या घरी आलेला होता. अंजलीला बघून पियुष खूप आनंदाने अंजली जवळ जातो. अंजली सुद्धा प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. सगळेजण छान एन्जॉय करत होते. पियुष सुद्धा अजिबात अंजलीला सोडत नव्हता. अंजली सुद्धा त्याला समजून घेत होती. ती सुद्धा पियुषवरती प्रेम करत होती. इकडे मात्र कबीरच्या मनामध्ये काहीतरी सुरू होतं. त्याच्या मनामध्ये एखादा खूप मोठा प्लॅन सुरू होता. असंच अनुचे लग्न सुद्धा छान पद्धतीने पार पडते. काही दिवसातच तनू आणि राधा दोघींनाही एक छान गुड न्यूज दिलेली होती. ही बातमी ऐकून घरातले सगळेजण खूप खुश झालेले होते. सगळे आनंदाचे वातावरण होते. या काही दिवसात पियुष सुद्धा अंजली सोबत खूप चांगल्या पद्धतीने अटॅच झालेला होता. अंजलीला सुद्धा आता पियुषची सवय झालेली होती. एक दिवस तनू, राधा आणि अंजली तिथे रुद्रसोबत हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी निघाले होते. रुद्र या तिघींना
हॉस्पिटलमध्ये घेऊन निघालेला होता. या चौघांसोबत अमन आणि अर्जुन मात्र हे दोघं नव्हते, कारण त्या दोघांना ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग होती. हॉस्पिटलमधून घरी येता येता अंजली बोलते, रुद्र भाऊजी, मला तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये घेऊन जाता का? यांचा बर्थडे जवळ येत आहे. मला यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे. वहिनी, तू जेव्हा भाईसोबत कुठे बाहेर जाशील ना, तेव्हा तुला जे काही घ्यायचं आहे ते तू घे. आता मी तुला कुठेही घेऊ जाऊ शकत नाही. जर भाईला समजलं ना, तर भाई माझ्यावरती ओरडेल. रुद्र भाऊजी, असं का तुम्ही म्हणताय? त्यांना थोडीच काही समजणार आहे. फक्त 5 मिनिटाचं तर काम आहे. त्यानंतर इकडे नाही ग वहिनी, तुला काय वाटतं? भाई वेडा आहे का? भाई खूप हुशार आहे. त्यानंतर त्याने मला आधीच सांगितलं आहे की हॉस्पिटलमध्ये जायचं आणि हॉस्पिटलमधून डायरेक्ट घरी यायचं. बाकी कुठेही जायचं नाही. वहिनी, तू माझ्या हातातले हे ब्रासलेट घेतलंस का? या ब्रासलेटवरून तिथे ऑफिसमधल्या बसलेल्या भाईला समजतं की आपण कुठे गेलेलो आहे. तर आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.